आज माझी आई माझ्या फेवरेट चटपटी रेसिपी तुम्हाला शेअर करतेय। चला तर मग आज आपण ही रेसिपी करायला घेऊया। यासाठी मी प्रथम बेसन पीठ घेत आहे। यामध्ये मी मिरचीचा क्रश घातला। क्रशमध्ये मी थोडंसं जिरं आणि लसूण घातलं होतं। त्यानंतर इथे हळद आणि हिंग घेतलं। त्यात मीठ घालायचं चवीनुसार, थोडासा सोडा घातला। त्यानंतर लिंबू पिळायचं आणि हा डो छान भिजवून घ्यायचा। आपण थोडंसं पापडावर लेअर येईल त्यासाठी हा थोडासा घट्टच भिजवायचा। जसं आपण आळूची वडी बनवण्यासाठी जसं ते बॅटर भिजवतो त्या पद्धतीनेच हा बॅटर भिजवायचं आहे। आणि एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे हे पापड घेतल्यानंतर त्यावर आपण हा बेसनचा लेअर लावायचा। बेसनचा लेअर लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण यावर हा पापड ठेवणार आहोत। पापड छान प्रेस करून घ्यायचा, चिटकला पाहिजे बेसनला। आणि यामध्ये हे लावून घ्यायचं आहे बेसनचं बॅटर। हा लावून झाल्यावर पुन्हा एकदा मी इथे पापड घेते। पापड ठेवायचा यावर, तो पण असा प्रेस करून घ्यायचा। आणि लास्टली मी एकदा यावर हे बेसन लावून घेते। बेसन लावून झाल्यावर पूर्ण असं चहू बाजूने हे बेसन लावायचं। एका प्लेटला तेल लावून इथे हे जे आपण लेअर केलेलं पापड आहे तो इथे ठेवायचा। आणि नंतर आपण हा वाफवून घेणार आहोत। वाफवल्यानंतर छान असं वाफलं पाहिजे, एक 5 ते 7 मिनटं हा वाफवून घ्यायचा। छान वाफल्यानंतर आपण ह्याचे इथे वाफलं आहे हे बघा, हा इथे मी काढून घेते आता। आणि ह्याचे पीसेस कट करते मी, छोटे छोटे पीसेस कट करायचे। तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही कट करून घ्या। आणि इथे असे हे मी पीसेस कट केले। आता हे कट केलेले पीसेस काढून घेते। आणि हे बघा कसं हे शिजलं गेलं, आपलं बेसन पण व्यवस्थित शिजला गेलं आहे आणि पापड पण मऊ झाला आहे। आता हे मी छान तळून घेणार आहेत। तळण्यासाठी तेल घातलं कढईमध्ये आणि हे कडकडीत तेल तापल्यानंतर मी इथे ह्या वड्या सोडते। छान तळून घ्यायच्या ब्राऊन रंगामध्ये। एकीकडे पापड तळला जातो, एकीकडे ते आपण जे बॅटर बनवलं ते पण तळलं जातं। भजीसारखा छान कलर येतो त्याला। आणि अशी ही क्रिस्पी रेसिपी आपली पापड बेसन वडी तुम्ही ट्राय करून बघा। हे जे वड्या बनवल्या आहे त्याचे ते शंकरपाळीसारखे असे छान लेअर येतात त्याला। आणि क्रिस्पी लागते छान, तोंडाला चव पण येते, आंबटपणा थोडासा, आळूवडीसारखेच लागते। हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला हे आवडणार। हे बघा कसे लेअर झाले त्याचे। अशी ही आपली छान क्रिस्पी पापड बेसन वडी तयार आहे। नक्की ट्राय करू।